तर माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे शरद पवारांनी माढ्यात आपला उमेदवार अजूनही जाहीर केलेला नाही। यामागे पवारांचा काही राजकीय गणित आहे का? पाहूया या संदर्भातला आमचा हा रिपोर्ट। माढा मतदारसंघात शरद पवारांनी भाकरी फिरवल्याची चर्चा सुरू झाली। शरद पवार गटाकडून माढ्यातून अद्याप कोणताही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही। मात्र धैर्यशील मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकरांच्या भूमिकेकडे शरद पवारांचं लक्ष असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। माढ्यातून महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर नाराज असल्याची चर्चा आहे। दरम्यान माढ्यातून गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांच्या नावाचाही विचार होण्याची शक्यता आहे। एवढंच नव्हे तर शरद पवार गटाकडून संजीवराजे निंबाळकरांच्या नावाचीही चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे। मला पवार साहेबांची भेट कुणी घेतली याची काही माहिती माझ्याकडे नाही आहे, पण आमचे पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांचा आम्ही अभ्यास करतोय। आम्ही योग्य तो निर्णय लवकर करतो। आम्ही नेहमीच प्रयत्न केला आहे की मोहिते परिवाराला सोबत ठेवण्याकरता त्यांचा परिवाराचा मान सन्मान, राजकीय उंची ही मोहिते परिवाराला जेव्हापासून भाजपमध्ये आहे तेव्हापासून उंच करण्याचा प्रयत्न केला आहे। काही गैरसमज झाले आहेत, ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न होईल। रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी गुरुवारी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। यावेळी त्यांनी मतदारसंघातील नियोजनाचा आढावा घेतला। तसंच मोहिते कुटुंबियांच्या नाराजीवरही त्यांनी भाष्य केलं। राजी होण्याकरता नाराजी व्यक्त करतात। शिष्टमंडळाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर साहेबांनी योग्य उत्तर दिलेलं आहे। भारतीय जनता पक्षामध्ये कलह नाही। माढाच्या बाबतीमध्ये पक्षाचा निर्णय पक्षाने घेतला आणि पक्ष कामाला लागलाय। आमचे परंपरागत मित्र आणि माढातील स्थानिक असलेले आमच्या मित्रपक्षांचे नेते यांचं म्हणणं आम्ही ऐकलंच पाहिजे, त्याचं म्हणणं आम्ही ऐकूच। त्यांच्या म्हणण्याला, त्यांनी दिलेल्या सूचनांना, त्यांनी अपेक्षा केलेल्या, व्यक्त केलेल्या अपेक्षांना आमचं राज्याचं आणि केंद्रीय नेतृत्व योग्य पद्धतीने निर्णय करेल। काही दिवसांपूर्वी मोहिते कुटुंबातून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली होती। तुतारी हाती घेण्याचं आमचं ठरलं असल्याचं जयसिंह मोहिते पाटलांनी म्हटलं होतं। आमचं ठरलंय तुतारी। आता भैया ही काय म्हणते, ते संघटक आहे, एक आमदार आहे हे म्हणून टाळतात, पण आम्ही कुठल्या पक्षाचं नाही। आमचा पक्ष एकच, विजयदादा। निश्चितपणे आमचं ठरलंय की तुतारी। फक्त आम्ही काय का बसतो की पवार साहेबांच्या बरोबर जाऊन चर्चा झाल्याशिवाय, त्यांनी होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे। म्हणून धैर्यशील भैयासुद्धा ग बसलाय। तुम्हाला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवार साहेबांसमोर, म्हणून थांबते ते धैर्यशील भैया पण नाही। दरम्यान मोहिते कुटुंबात ही नाराजी कशामुळे, त्यावर एक नजर टाकूया। 2019च्या निवडणुकीत माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर खासदार झाले। निंबाळकरांच्या विजयात मोहितेंचा खारीचा वाटा होता। मात्र कालांतरानंतर निंबाळकर आणि मोहितेंचे संबंध बिघडले। स्थानिक कामांवरून श्रेयवादाची सुप्त लढाई रंगली। मधल्या काळात धैर्यशील मोहितेंनी भाजपकडून उमेदवारीच्या आशेवर तयारी केली। मात्र भाजपनं पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना तिकीट दिल्यामुळे मोहितेंचा विरोध आहे। भाजप उमेदवाराला अजित पवार गटाच्या रामराजेंनीही विरोध केलाय। मात्र निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम असल्याचं बोललं जात असल्यानं मोहिते हाती तुतारी घेण्याच्या पवित्र्यात आहेत। महायुतीकडून माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली। 2019 माढा लोकसभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध संजय मामा शिंदे आमने सामने होते। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना 5,83,191 मतं मिळाली होती, तर संजय मामा शिंदे यांना 4,98,441 मतं मिळाली होती। 84,750 मतांनी संजय मामा शिंदेंचा पराभव झाला होता। माढ्याची जागा न मिळाल्यामुळे मोहिते कुटुंब नाराज आहे। तर दुसरीकडे शरद पवारांनी माढ्यात आपला उमेदवार अजून जाहीर केलेला नाही, त्यामुळे शरद पवारांकडून माढ्याची जागा धैर्यशील मोहिते लढवणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.